सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात मुरबाडमध्ये पत्रकारांचे निदर्शने। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पत्रकारांनी काळ्या फिती लावून तहसीलदारांना दिले निवेदन। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकास विरोध करण्यासाठी दिनांक 3 एप्रिल रोजी मुरबाड तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, ठाणे जिल्हा व मुरबाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। या प्रसंगी जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातील निवेदन नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना देण्यात आले। या प्रसंगी राज्य पत्रकार संघाने ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर करडे, जिल्हा संघटन संतोष राऊत, मुरबाड तालुक्यातील अध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष विलास जाधव, सचिव संजय बोगरे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष चेतन पोतदार, किशोर बांगर हे पत्रकार उपस्थित होते। सुरक्षा विधानसभा विधेयक क्रमांक 33 अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून घटनेचा मूलभूत अधिकारांच्या विरोधात असल्याबाबत आम्ही आज सन्माननीय मुरबाडचे तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। आता हे जे निवेदन विधानसभेत पास होत आहे त्यामध्ये अनेक नागरिकांच्या मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे असं विधेयक आहे। त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना त्यांचे मत मांडण्यास आणि सरकारच्या धोरणाविरोधात टीका करण्यास अडथळा निर्माण होईल असं हे संविधानात म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पत्रकारांच्या स्वतंत्र पत्रकार असतील, मीडिया संस्था असतील, सोशल मीडिया असतील यांच्या विचार प्रवर्तकांना या विधेयकाचा गैरवापर करून त्यांना लक्ष्य केले जाणार आहे। त्याचबरोबर इतर ज्या सामाजिक संघटना आहेत, NGO आहेत यांच्या आंदोलनावर निर्बंध या विधेयकाने येणार आहेत। विविध बेकायदेशीर जी कृत्य आहेत, संकल्पना आहेत त्या स्पष्ट न करता प्रशासन आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना यामुळे अधिकार मिळणार आहेत आणि व्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारात त्यामुळे धोका देतील आणि या विधेयकामुळे लोकशाही मूल्यांच्यावर परिणाम होईल। नागरिकांचा सरकारला प्रश्न विचारण्याचा जो मर्यादित हक्क आहे तो हक्क निघून जाईल आणि म्हणून या विधेयकामुळे महाराष्ट्रातील नागरी हक्क, लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होतील आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विधानमंडळ समितीला आग्रहपूर्वक अशी विनंती या निवेदनाद्वारे केली आहे की हे विधेयक रद्द करण्यात यावे अशी आमची ठाम भूमिका आहे आणि मागणी आहे। तहसीलदार साहेबांच्या वतीने हे निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेले आहे की तुमच्या निवेदनाची पूर्तता या महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विलास जाधव।